हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आपल्या ज्या जुन्या पारंपरिक वस्तू आहेत दगडाच्या, तर त्यांचा वापर करण्याआधी त्या कशा तयार करायच्या, म्हणजे थोडक्यात त्या आतमध्ये जे कचकच लागतं ना, आपण जर लगेच ते वापरात घेतल्या तर त्यासाठी काय करायचं तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इथं मी हा खलबत्ता आणला होता दगडाचा. तर सुरुवातीला बघितलं तुम्ही की मी तांदूळ भिजू घातले होते आणि त्यातलं पाणी थोडंसं काढून घेतलं आणि ते तांदूळ याच्यात कुटून घेते मस्त, म्हणजे कसं कचकच वगैरे लागणार नाही. तर तेच तांदूळ मी इथं कुटते, कारण आपण जर तसंच वापरायला घेतलं तर ते कचकच लागतं. आणि त्याच्यामुळं म्हटलं आधी तांदूळ वगैरे कुटले ना, तर तांदूळ म्हणा किंवा ज्वारी म्हणा असं काही पण आपण याच्यात कुटू शकतो. आणि त्याच्यानंतर मग त्याला स्वच्छ सगळीकडून असं लावून घ्यायचं, जे कुटलेलं आहे ना आपण तांदूळ किंवा ज्वारी वगैरे असं. मी तर तांदूळच कुटले, पण तुम्ही दुसरं काही बी कुटू शकता. तर इथं मी सगळीकडून असं व्यवस्थित लावून घेतलं. त्या खलबत्ता आहे त्याला पण लावायचं आणि आपला जो बत्ता आहे त्याला पण आणि खलबत्त्याला पण असं दोन्हीला पण लावून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित धुवून काढायचं मस्त. थोड्या वेळ असं रगडून लावायचं, म्हणजे त्याला जे काही दगडाचे कण वगैरे असते ना, तर ते निघून जातात. त्याच्यामुळे मी सगळीकडून असं स्क्रब केल्यासारखं लावून घेतलं. त्याच्यानंतर मग धुवून काढला ह्यो खलबत्ता आणि पुसून घेतला. त्याच्यानंतर मग जे आपलं हळद आणि तेल एकत्र करून त्याला चौकडून लावून घ्यायचं चांगलं, म्हणजे ते खलबत्त्याला पण आणि बत्त्याला पण. तर इथं मी थोडीशी हळद घेतली, त्यात थोडंसं तेल टाकलं, दोन्ही मिक्स केलं आणि त्याच्यानंतर मग दोन्हीला पण लावून घेतलं व्यवस्थित. तर हे असं एकदम व्यवस्थित लावलं ना, तर मग आपल्या वापरासाठी हा खलबत्ता अगदी तयार होतो. तर इथं मी व्यवस्थित सगळीकडून लावून घेतलं आणि हे मिश्रण आपल्याला रात्रभर म्हणजे लावून खलबत्त्याला असंच ठेवायचं आणि उद्या सकाळी हा खलबत्ता धुवून काढायचा. म्हणजे हा आपल्याला काही पण शेंगदाणे म्हणा किंवा लसूण आल्याची पेस्ट म्हणा कुटण्यासाठी अगदी तयार होईल. तर असं सगळीकडून व्यवस्थित मी लावून घेतलं आणि याने कसं तेलाने हळदीने असा काळपटपणा पण येतो त्याला आणि चोपडा पण होतो. त्याच्यामुळे मग असं केल्याच्या नंतर आपल्याला जे वस्तू वापरायच्या आहेत ना, त्याच्या आधी ज्या दगडी वस्तू आहेत तो आपण त्या अशा पद्धतीने हे करायच्या